शकता खूप पारंपरिक अशी सुंदर अशी ज्वेलरी आहे। दादा काय आहे ह्याची प्राइस? खूप सुंदर आहे ही संधी साईज 2000 रुपयाची 1 ग्रॅम मध्ये। 1 ग्रॅम मध्ये 2000। तर बघा हे छान छान अशा जुन्या पारंपरिक अशा डिझाईन्स आहेत इथे। ह्याची पण काय प्राइस असेल? तेवढीच असेल का? हो, साधारण 800-1000 पासून स्टार्टिंग आहे। 800 आणि 1000 पासून अशी बघा इथे सगळं तुम्हाला कुंदन कलेक्शन, ब्रायडल कलेक्शन, डिझायनर खूप छान। तुम्ही इथे पण तुम्ही बघू शकता वेगवेगळं कलेक्शन आहे। मोत्याचं पण आहे। किती आहे आणि वॉरंटी? त्याची 2 ते 5 वर्षाची वॉरंटी आहे। 2 ते 5 वर्ष आहे। तर हे तुम्ही बघू शकता खूप छान अशी ज्वेलरीचं कलेक्शन आहे पारंपरिक। इथे सुद्धा तुम्ही बघू शकता अत्यंत सुंदर असं कलेक्शन आहे मोत्यापासून, गोल्डनपासून, ठुशी। तर इथे बघा देवाच्या मूर्त्यांचं सुंदर असं ह्यांच्याकडे कलेक्शन आहे। तर दादा काय प्राइस आहे? हे विठुबाई रखमाई, हे 1000 रुपीजचं आपल्या पाषाणामध्ये बनवलेलं आहे। अच्छा, हे पाषाणाचं आहे? पाषाणामध्ये आहे, हँडमेड। खूप सुंदर आहे बघा आणि असं फार वजन पण नाहीये पण करू शकता आणि खराब पण नाही होणार। छान असे आहेत आणि ते सेपरेट आहेत त्याच्यामुळे काय वेगवेगळे आपण त्यांना असं पूजा सुद्धा करू शकतो। देवाऱ्यातल्या मूर्त्या वगैरे असतात ज्या वारंवार काळ्या पडतात, आपला पितांबरी हो पितळेच्या म्हणा, आपण गोल्ड प्लेटिंग, सिल्वर प्लेटिंग करून देतो। तर हे काय आहे आतमध्ये? आता ही मूळ बेस आहे मार्बल वरती, मार्बल याच्यावरती गोल्ड प्लेटिंग, सिल्वर प्लेटिंग केलेलं आहे। तर ह्याला पाणी लावू शकतो आपण? हो, वॉश वगैरे करू शकतो। याची 5 वर्ष, साधारण 5 वर्षाची गॅरंटी आहे। अरे वा, तर हे खूप छान आहे बघा। तुमच्या मार्बलच्या वगैरे मूर्ती असतील त्याच्यामध्ये तुम्हाला कोणाला रिटर्न गिफ्टमध्ये गणपती द्यायचे असतील, कोणाची शंकराची मूर्ती कोणाला ठेवायची असेल, मंगेशीची, व्यंकटेश आहेत, बालाजी, मूषक आहेत गणपतीमध्ये लागण्यासाठी, परत कृष्ण आहे, राधाकृष्ण पण आहे, अँटोबा सिल्वरमध्ये, गणपती लक्ष्मीचा सेट आहे। अरे वा, तर खूप छान आहे बघा। तुम्हाला असं आपल्या मूर्त्या सतत खराब होत राहतात तर त्याच्यासाठी छान ऑप्शन आहे। गजांत लक्ष्मी वगैरे पण बघायला मिळते। गजांत लक्ष्मी कशी आहे ही? ही 2000 रुपयाला पडते। 2000 रुपयाला सिंगल ही मूर्ती आहे। हां हां। पुन्हा आपल्याला मार्गशीर्ष मुखवटे पण आहे। हे मुखवटा सुद्धा आहे दादाकडे। हो, याच्यामध्ये डिफरंट साइजेस आहेत। 7 इंचाचे, 9 इंचाचे। 7 इंचाची प्राइस आहे 2500 रुपये। 2500 आणि 9 इंचाची आहे 3000 रुपये। 9 इंच 3000। तर बघा खूप छान। 1 ग्रॅम गोल्ड प्लेटिंग केलेलं आहे, 25 वर्षाची गॅरंटी आहे। ओके। तर आपल्याला सिद्धिविनायक पण बघायला मिळतं। छान। आता बाप्पाची पण मूर्ती आहे बघा यांच्याकडे। आपण असं गाडीत छत्री आणि गणपती पण, गाडीमध्ये पण गणपती बघा ऊन वगैरे लागून खराब होतो, पण ह्यांनी जे त्याच्यावरती रंगकाम केलेलं आहे त्याच्यामुळे मूर्ती खूप टिकाऊ असते यांची। तर तुम्ही पण इथे येऊन घेऊ शकता। ही जे आपल्याला देवीचे चरण दिसतात नाही बघा हे छोटे, ते वाले दाखवा ना दादा। लक्ष्मीचा पादुका आहे, हे बघा खूप सुंदर आहे। लक्ष्मी बालाजीच्या खूप सुंदर असं काम केलेलं ह्याच्यावर आणि इवल्याशात आपण मंदिरामध्ये पण ठेवू शकतो। ह्याची काय प्राइस आहे? हे आपल्याला 500 ला पडतं। 500 ला ना? वरती प्लेटिंग केलेलं आहे। हां हां। परत आपल्याला असं तुम्ही ब्रासच्या मूर्त्या पण बघू शकता। हां, स्वामी समर्थ। पण ब्रासच्या वगैरे मूर्ती असते त्याच्यावर प्लेटिंग करून देता का? हो हो, ब्रासवरती पण रंगकाम करून मिळेल ना? तर सध्या आता बघा शनिवारी हनुमान जयंती आहे, त्यानिमित्ताने यांच्याकडे हनुमानाची पण सुंदर अशी मूर्ती आहे, खूप छान आहे। तर इथे येऊन नक्की विजिट करा। B17 स्टॉल नंबर आहे बघा। आणि ही बघा तुळजाभवानी आईची किती सुंदर मूर्ती आहे, अगदी रेखीव आहे। मूर्ती आहे 6 इंच आणि 3500। आणि मळवट वगैरे काय सुंदर भरलेलं आहे बघा, पूर्ण गोल्डन असं तिचं रंगकाम आहे। ही विठ्ठल रुक्मिणीची आहे, ही पण खूप छान पाषाणामध्येच आहे आणि ह्याच्यावरती आपण गोल्ड प्लेटिंग केली। पाषाणाच्या हे बघा ह्यांच्याकडे पाषाणाच्या मूर्त्या आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला हव्यात अशा तुम्ही मूर्ती कस्टमाइज पण दादांकडून पाहिजे तर करून घेऊ शकता आणि रंगकाम करून घेऊ शकता। तुमचे कुलस्वामी कुलदैवत सांगायचे आपण बनवून देतो। ते बालाजी दाखवाल का? तर ही बघा ही बालाजीची काय सुंदर मूर्ती आहे, खूपच सुंदर अशी मूर्ती आहे। किती इंच असेल ही? साधारण 1.5 फुटाची। 1.5 फूट आणि काय 17 इंच। आणि किती किंमत असेल? ही 50,000ची 1 ग्रॅम। 50,000। कारण हे बघा याच्यावर 1 ग्रॅम गोल्ड आणि तेवढं काम पण आहे बघा, स्टोन वर्क आहे, त्यामुळे तेवढं काम आहे त्याचं आणि म्हणून त्याची किंमत आहे। पण बघायला अगदी सुंदर आहे। आपला स्वतःचा बनवायचं युनिट आहे लालबाग।
लालबागला हो, तुम्ही कुठे? गुगलला, इंस्टाग्रामला, फेसबुकला नक्षत्र आर्ट म्हणून टाकलं तरी नक्षत्र तुम्ही आर्ट्स. ऑर्डर करू शकता. हो ऑनलाईन पण भेटतं का? हो हो. धन्यवाद दादा. थँक्यू. वेलकम.